नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय डिकोडर। मग आता बघा डिकोडर कशाला म्हणतोय, तर डिकोडर काय करतोय की n इनपुटला 2n आउटपुट मध्ये काय करतो, कन्वर्ट करतो। म्हणजे n इनपुट दिला तर काय 2n आउटपुट मध्ये काय केलं जातो, कन्वर्जन केला जातोय। मग आता जो पहिला जो आपण डिकोडर बघणार आहे काय 2 to 4 काय डिकोडर, म्हणजेच काय की 2 इनपुट आणि काय 4 आउटपुट हा काय असणार तुमचा डिकोडर असणार आहे। मग आता कशा पद्धतीने डिकोडर वर्क करतोय बघा। आता याचा जर ब्लॉक डायग्राम जर तुम्ही बघितला, हा तुमचा काय डिकोडर आहे। ओके, 2 to 4 डिकोडर आहे, म्हणजेच काय 2 इनपुट आहेत आणि काय किती 4 आउटपुट लाईन आहेत। सपोज फॉर एक्झाम्पल इनपुट आहे ए आणि काय बी आणि आउटपुट असेल सपोज फॉर एक्झाम्पल एक D0, D1, D2 आणि D3। मग आता बघा 2 इनपुट दिल्यावरती आपल्याला काय आउटपुट किती आहे, 4 आउटपुट आहे। मग याचा जर ट्रूथ टेबल जर तुम्ही बघितला म्हणजे 2 to 4 डिकोडर जो आहे तो कशा पद्धतीने वर्क करतो बघा। सपोज फॉर एक्झाम्पल हा ए आहे आणि बी आहे, काय D0, D1, D2 अँड D3। मग आता बघा 2 इनपुट आहेत म्हटल्यावरती व्हॅल्यू आपण किती देऊ शकतो, 4 देऊ शकतो। म्हणजेच काय एक तर 0 0 0 1 1 0 आणि 1 1। मग आता आपल्याला माहित आहे की जो डिकोडर आहे तो डिकोडर काय करतोय की ज्यावेळी आपण 0 0 देईल त्यावेळी तो काय करतोय D0। आता बघा 0 0 म्हणजे काय 0, मग आता D0 ला तो काय देतोय, आउटपुट देतोय, बाकी काय 0। मग आता बघा 0 1 आहे, बघा 1 आहे, 1 म्हणजे काय तुमचा D1, मग D1 ला काय करतोय 1 करतोय, बाकी काय असणार आहे तुमचे 0 असणार आहे। 1 0 म्हणजेच किती झाला 2, म्हणजे 0 0 1 0 आणि 1 1 म्हणजेच काय 3, म्हणजेच काय D3 हा तुमचा काय होणार ऑन होणार। ओके, बाकीला आपण काय 0 ही व्हॅल्यू आउटपुट येणार आहे। मग आता जर सपोज इक्वेशन जर बघितला तर काय D0 चं इक्वेशन काय बनेल बघा। D0 1 कधी आहे, ज्यावेळी A बार आणि B बार, बरोबर आहे, A बार आणि B बार। आता D1 कधी आहे, 1 कधी आहे, ज्यावेळी A चा बार असेल आणि काय B, त्यावेळी काय D1 आपल्याला आउटपुट भेटतं। D2 काय बघा, D2 काय A आणि B चा बार आणि D3 काय की A आणि B। मग ह्या पद्धतीने काय D0, D1, D2 आणि D3 चं इक्वेशन भेटलेलं आहे। मग आता आपल्याला काय करायचं, डायग्राम काढायचा। सपोज फॉर एक्झाम्पल हा तुमचा काय A आहे आणि B आहे। मग आता A बार सुद्धा आहे, त्यामुळे बघा A ला नॉट गेट कनेक्ट केला तर हा तुमचा काय झाला A बार, हा तुमचा काय B आहे आणि B ला जर नॉट गेट क्रिएट केला कनेक्ट केला तर हा झाला तुमचा काय B बार। मग आता बघा D0 कधी भेटतोय, ज्यावेळी A बार आणि B बार ह्या दोघांचं काय होईल मल्टिप्लिकेशन होईल, त्यावेळी तुम्हाला काय भेटणार आहे D0 भेटणार आहे। मग मल्टिप्लिकेशन साठी आपण काय यूज करतोय अँड गेट। मग D1 कधी भेटणार आहे, ज्यावेळी A बार आणि B चं काय मल्टिप्लिकेशन होईल त्यावेळी काय भेटणार आहे D1। नंतर काय D2 A आणि B बार, ओके, मग त्यावेळी काय तुम्हाला D2 भेटणार आहे आणि D3 कधी भेटणार आहे A आणि B। ओके, मग ह्या पद्धतीने काय तुमचा D3 भेटतं। ओके, मग ह्या पद्धतीने काय की जो डिकोडर आहे तो डिकोडर काम करतोय। मग आता आपण जो डिकोडर बघितला काय 2 to 4 डिकोडर। मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय 3 to 8 डिकोडर बघणार आहे। मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।